महाराष्ट्रातील शेतकरी पारंपरिक शेती न करता प्रयोगशील शेती करून आर्थिक नफा कसा वाढवता येईल याचा विचार करून शेती करत आहे. असाच एक प्रयोग सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात राहणारे शेतकरी प्रवीण जगन्नाथ वाघमोडे यांनी केला आहे. एका एकरात डाळिंबाच्या बागेत अर्धा एकर पहिल्यांदाच हिरवी मिरचीची लागवड आंतरपीक म्हणून केली आहे. मिरचीच्या लागवडीसाठी प्रवीण यांना 10,000 रुपयांपर्यंत खर्च आला असून आतापर्यंत मिरचीचे 6 तोडे झाले असून खर्च वजा करून 40,000चा नफा मिळाला आहे. तर आणखी मिरचीची तोडणी सुरू असून 2 ते 3 महिन्यात हिरवी मिरची विकून 1 ते 1.5 लाखांचा नफा मिळणार असल्याची माहिती प्रयोगशील शेतकरी प्रवीण वाघमोडे यांनी दिली. नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझं नाव प्रवीण जगन्नाथ वाघमोडे, गाव कोर्टे आहे, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. या अर्ध्या एकराच्या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये एकूण 1 एकराचा डाळिंबाचा प्लॉट आहे. यामध्ये अर्ध्या एकरावरती आंतरपीक म्हणून आपण शकिरा मिरचीची लागवड या ठिकाणी केलेली आहे. साधारणपणे 2,000 रोपं या ठिकाणी आपण 1.5 फुटावरती लावलेली आहेत आणि साधारणपणे एक 1.5-2 महिन्यामध्ये हे शकिरा मिरचीचं वाण जे आहे हे चालू झालेलं आहे. मार्केट रेट सुरुवातीला जरा कमी होता, आता सध्या याचा मार्केट रेट बाजारभाव 35 रुपयापासून 40-42 रुपयापर्यंत आहे. आम्ही सर्व ही मिरची पंढरपूर मार्केटलाच मार्केट यार्डामध्ये नेऊन देतो आहोत. पुढं हात विक्री 20 रुपये पाव किलो असली तरी शेतकऱ्याला मात्र रेट एवढा जास्त मिळत नाही. असंच डाळिंबाचं पीक वाढत असताना त्यामध्ये एक आंतरपीक घ्यावं म्हणून हा एक छोटासा प्रयत्न आहे. या मिरचीच्या झाडावरती वेगवेगळ्या प्रकारचे रोग सुद्धा असतात. साधारणपणे याला बोकड्या नावाचा रोग येतो, म्हणजे थ्रिप्सचा जर जास्त अटॅक झाला, ते थ्रिप्स जर कंट्रोल नाही झालं तर त्या ठिकाणी पानं चुरडामुरडा होतात आणि त्यामुळे हा मिरचीचा प्लॉट लवकर संपू शकतो. मी या प्लॉटला 4थ्या 5व्या 6व्या म्हणजे 5व्या दिवशी साधारणपणे एक स्प्रे घेत आलेलो आहे. त्यामुळे माझा प्लॉट अतिशय चांगला आहे. माझी एक 50 फुटाची माझी वळ असेल बघा. या 50 फुटाच्या वळीमध्ये मला 10 किलोच्या एक 7-8 पिशव्या मिरची या ठिकाणी निघते, म्हणजे 70 किलो एका वळीला माल तुटतोय. आता याचे तोडे साधारणपणे 6 तोडे झालेले आहेत आपले आणि एक तोडा आपण याला 15 दिवसातून 12 दिवसातून करतो आहोत. म्हणजे मिरचीला चांगली जाडी आल्यानंतर, तिखटपणा आल्यानंतर आपण याचा तोडा करतो आहोत. काय किती खर्च आला आणि किती यातून आर्थिक उलाढाल होत असेल? मिरचीला या माझ्या प्लॉटला जास्त खर्च आला असं मला म्हणता येणार नाही. याला मल्चिंगचा एक 1.5 रोल गेलेला आहे, म्हणजे तो एक 2,000 रुपये आणि रोपासाठी एक 2,000 रुपये आणि स्प्रे जे आहेत ते स्प्रे डाळिंबाला स्प्रे मारून उरलेल्या औषधावरती आणि काही औषधं थोडी किरकोळ, म्हणजे स्प्रेला आतापर्यंत याला साधारणपणे एक 8,000-7,000 पर्यंत खर्च झाला असेल. 35,000 रुपये उत्पन्न आतापर्यंत यातून आलेलं आहे आणि अजून यामध्ये एक 3 महिने मिरची चालला असं मला वाटते. ही शकिरा वाणाची मिरची आहे, चांगली आहे, लांब मिरची आहे, तिखट आहे. त्याचबरोबर आता ह्या मिरचीला चांगला दर मिळायला लागला म्हणून मी अजून एक नवीन प्लॉट बाजूला मिरचीचा केलेला आहे. यामध्ये मिरचीची 35-51 ही व्हरायटी आपण या ठिकाणी लावलेली आहे. त्याला लावून आता साधारणपणे 10 दिवस झालेले आहेत.